सर आपण या शोभायात्रेत आलेले आहेत, काय वाटतं, कशा प्रकारची यात्रा वाटते आणि काय स्वागत आहे? हे 100वे वर्ष आहे की जिथे ही शोभायात्रा सातत्याने काढली जाते कोविड काळ वगळता, आणि आज नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या दर्शकांना खूप शुभेच्छा। या निमित्ताने मी एवढंच सांगेल की आजच्या या शुभदिनी असुरांशी लढण्याची ताकद मला मिळो, ही श्री गणेशाकडे माझी प्रार्थना। काय सांगाल की दरवर्षीप्रमाणे यावर्षी जे महाराष्ट्रामध्ये लोकसभा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रचार होतो, मतदाराला कशा प्रकारचे स्वागत द्याल आणि काय नेमकी गुढी लावाल? आपल्याला नवीन विचाराची, नवीन धोरणांची गुढी नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण संकल्प करत असतो। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि या निमित्ताने लोकशाहीमध्ये मतदान करणं हा पवित्र हक्क प्रत्येक नागरिकाला बहाल करण्यात आलाय। हा हक्क आपण बजावला पाहिजे। निवडणुका जवळ येतात आहे, त्यामुळे नागरिकांना माझं आव्हान आहे की लोकशाही राज्य सुदृढ निरोगी करायचं असेल तर मतदान आपण केलंच पाहिजे। एकंदरीत आपण जी परिस्थिती आपण राज्याची पाहतो, आज नवीन वर्ष आहे, काय वाटतं नेमकं राजकीय क्षेत्रामध्ये जे तिन्ही पक्षाचं चिन्हाला घेऊन मारामारी आहे, घड्याळाचे 12 वाजलेले आहेत, मध्ये तुम्ही एक मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना एक सूचक विधान केलेलं की घड्याळाचे 12 काटे कधी फिरू शकतात आणि तसंच घडताना दिसतंय। नेमकं न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट आहेत, काय वाटतं या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे 2 गट झालेले आहेत यावरती काय सांगा? नवीन वर्षात आपण चांगल्या विचारांचा तोरणं बांधत असतो। राजकारण हा विषय आज घेता येणार नाही, कारण असं आहे राजकारणी लोकांना राजकारणात वेगवेगळी पावलं उचलावी लागतात। त्यानिमित्ताने मी सगळ्यांना गणेश सुबुद्धी देव एवढंच म्हणेन। एकंदरीत आपल्यासोबत त्याचबरोबर असेल खासदार श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी असतील। आता आपण पाहिलं की उज्ज्वल निकम जे आहे त्यांनी या स्वागत यात्रेमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।